इकडे बहुतेक बरेच आत दिसते इकडं. खाली बघा पूर्ण खोल आहे. जाऊ द्या जाऊ द्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलोय, माझ्या मागे तुम्हाला दिसतंय काय, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही लगेच गेस करू शकता. सुंदर असा जीवदान किल्ला आणि त्याच्या बाजूलाच असणारं सुंदर असं हे वानरलिंगी सुळका. खूप सुंदर असा परिसर आहे आणि त्याच्याबरोबरच समोर आपल्याला इकडे दिसतंय हा नाणे घाट, जो पुरातन व्यापारी मार्ग होता, खूप जुना असा. आज आपण करणार आहोत जीवदानवरून जो वानरलिंगी सुळका आहे त्याच्यासाठी झिपलाईन टाकणार आहोत आणि महाराष्ट्र रेंजरच्या टीम बरोबर आपण आज आलेलो आहोत. आपण जीवदानवरून वानरलिंगीला उतरणार आणि वानरलिंगीवरून रॅपलिंग करून आपण सरळ खाली येणार आहोत. तर मजा येणार आहे, मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि आत्ता आपण आहोत या जीवदान किल्ल्याच्या बेस विलेजला, म्हणजे जे घाटघर गाव. आणि घाटघर गावामध्येच आपण थांबलो होतो. भैरव हॉटेल तुम्हाला इकडे दिसतंय, या हॉटेलमध्येच आपण रात्री स्टे केला. रस्त्यानं सर आपण जाताच आपण किल्ल्याच्या जवळजवळ खाली येऊन पोहोचलोय आणि आपल्याला उजव्या बाजूला इथं तुम्हाला इथे दिसतंय की नाही माहीत नाही, थोडंसं लांब आहे, इथे ग्रिल दिसतंय. हा आहे जीवदानचा रिव्हर्स वॉटरफॉल, जे तुम्ही बऱ्याच रील्स पाहिल्या असतील. जवळजवळ 20 मिनटं आपण चालत आलो आहे आणि आपण पोहोचलोय किल्ल्याच्या पायथ्याला. आणि आपला ट्रेक चालू झाला आहे. थोडीशी आता सपाट भाग, त्यानंतर खडी चढण चालू होईल. आणि इकडे आपल्याला असे बांबू दिसते सगळं, म्हणजे बांबूचं पूर्ण बेट असल्यासारखं. हा फॉरेस्टच्या अंडर येत असल्यामुळे बहुतेक इथलं वनीकरण झालं असावं असं वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला जो आवाज ऐकायला येतोय ते शेकरूंचा आवाज आहे. म्हणजे या ठिकाणी बरेच शेकरू आहेत, तुम्हाला इकडे दिसेल. म्हणजे जो शेकरू आहे तो आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आणि जे म्हणजे असं म्हटलं जातं की शेकरू ज्या ठिकाणी असतो तर तिथलं जे जंगल असतं ते एकदम संपन्न पूर्ण असतं, म्हणजे वनस्पतींनी आणि एक जैवविविधता पूर्ण हे जंगल मानलं जातं, जिथं आपल्याला शेकरू पाहायला मिळतो. दुसरा टप्पा पार करून आपण पोचलो आहे बरोबर या किल्ल्याच्या जो कातळकडा आहे त्याच्याबरोबर खालच्या बाजूला. आणि इथूनच चालू होतात पायऱ्या आणि आपल्याला पायऱ्यानं सरळ सरळ आता वरती जायचं आहे. अखंड कातळात खोदलेल्या या पायऱ्या आहेत, इकडे तुम्ही बघू शकता. इकडे आणि वरती सुद्धा बऱ्याच मोठ्या पायऱ्या आहेत आणि संपूर्ण असा हा कातळकडा. तुम्ही रेग्युलर असता आजोबा इथे? रेग्युलर असतात आणि तुम्ही इथं मस्तपैकी थंड म्हणजे ताक वगैरे सगळं तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही इथं पिऊ शकता. इथून आपण वरती आलो, इथून सरळ वरती आलो. पुढून रस्ता जो जातो तो वरती जीवदान किल्ल्याला जातो. आणि आपण आता इकडून सरळ चाललो आहे या कडेकडेनं सरळ वानरलिंगी सुळक्याच्या येते. आणि तिथं जाऊन बघायचं आहे की सेटअप कसा लावता येते. इकडं हा उंच सुळका दिसतोय आणि बरोबर आपल्या इकडच्या बाजूला जीवदान किल्ला. आणि आपण बरोबर येऊन पोचलो आहे मधी. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसेल असला हा जबरदस्त हा वानरलिंगी सुळका. लांबून एकदम छोटासा वाटत होता, पण जवळ आल्यानंतर तो बराच उंच आहे. क्लाइम्बिंग चालू करणार आहेत आपल्यातले 2 जण आहेत, ते आता क्लाइम्बिंग चालू करतात, ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. आपण या सुळक्याच्या बरोबर मधून एका बाजूला आलो आहे, म्हणजे जीवदान किल्ल्याच्या बाजूला. आणि इकडून सरळ जाण्यासाठी रस्ता आहे. समीरबाईनं सांगितलं की आपण या रस्त्यानं सरळ या जीवदान किल्ल्याला पूर्णपणे वेढा घालता येतो. आणि इकडे बरेच ठिकाणं आपल्याला दिसतात. इकडून सुरुवात होते ती मध्ये घाटवाटे, गोड पाण्याची नाळ, त्यानंतर पलीकडे दाऱ्या घाट, आणि त्याच्यानंतर ढाकोबा, आणि इकडे समोर जो दिसतोय उंच ते दुर्गुबाई. आणि त्याच्या पुढे असंच इकडे जो तलाव दिसतोय त्या तलावाच्या पुढे गेलं का गणपतीकडे एकदम खडकात कोरीव असा एक
लेणं आहे तिथे. सुळक्याच्या बरोबर आपण खाली आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूलाच इकडे एक गुहा पाहायला मिळते. इकडे तुम्ही बघू शकता एक छोटी गुहा आहे. आतमध्ये आहे बहुतेक तिथं बसण्यासारखी एवढी अशी छोटी गुहा आहे, कोरलेली आहे. तर आज जाऊन बघूयात किती आत आहे. बहुतेक बरेच आत दिसते. इकडं दगड टाकून बघूया पहिला, कारण आपल्याला माहित नाही तिथे आत काय आहे नाहीये. कारण आतमध्ये किती आहे कळत नाही. इकडच्या दोन्ही बाजूला का काय कळत नाहीये. आपण चेक करू. लोक आत येत असणार तिकडे दोन्हीकडच्या बाजूला. इथं थोडंसं खाली आणि हा इकडे एवढीच आहे आणि इकडे पण एवढीच आहे. जास्त मोठी नाहीये. म्हणजे आपण आता आतमध्ये एवढ्या आतमध्ये आलो इकडे मागून आणि इकडचा हा परिसर म्हणजे आतमध्ये अशी आहे. जास्त मोठी नाहीये, थोडी छोटीच गुहा म्हणावं लागेल आपल्याला. तर इकडे तुम्हाला कळून जाईल आणि इकडची सुद्धा. इकडची तुम्हाला माझ्या ह्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की किती लांब आहे ते. आणि चला आता बाहेर जाऊयात. थोडंसं इकडं आपण पुढं आलो पलीकडच्या बाजूला. तर क्लाइंब करायला इथून चालू करणार का ते? पुढं आहे का क्लाइंब करायला? सुळक्याच्या बरोबर या बाजूनं चालू करतात. हां हे ठिकाण आहे. इथून बरोबर क्लाइंब करायला चालू करतात. इथे आपल्याला हुक दिसतात. इथून सरळ इथे एक हुक आहे आणि इथून सरळ सरळ वरती जाणार आहेत. मित्रांनो आता आपल्याबरोबर दोघं जण आहेत जे आता क्लाइंब करायला चालू करणार आहेत. एक म्हणजे आकाश भाऊ, त्याचबरोबर तानाजी. आता तानाजीबद्दल काय सांगायचं झालं तर तानाजीनं जवळजवळ 11 मिनिटामध्ये लिंगाणा किल्ला सर केला होता. फक्त 11 मिनिटामध्ये, ज्याला नॉर्मल माणसांना 1.5 ते 2 तास लागतात ना जवळजवळ जायला, तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी 11 मिनिटामध्ये सर केलेलं आहे. तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करू शकता. आणि त्याचबरोबर AMK किल्ला जवळजवळ 3 तासामध्ये तिन्ही किल्ले कंप्लीट केले होते. बरोबर 3 तासामध्ये. एवढे जबरदस्त क्लाइंबर आहेत आणि ते आता महाराष्ट्र रेंजरचेच पार्ट आहेत आणि ते आता सुळका चढायला चालू करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. त्या किल्ल्याच्या पायऱ्या चालू झाल्यात. आपण आता जवळ आलेलोच आहोत आणि या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसतात त्या सगळ्या फोडलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे इंग्रजांनी ज्या किल्ल्या सगळे तोडले होते त्यातल्या यासुद्धा ह्याच्या पायऱ्या पूर्णपणे तोडलेल्या आपल्याला दिसतात. आता रेलिंग आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला वरती जाण्यासाठी. त्यामुळे आपल्याला थोडंसं बरं पडतं आणि थोडंसं आराम मिळतो आपल्याला वरती चढताना. एकदम त्रास होत नाही. दोन्ही बाजूला कातळकडा इकडे आणि बरोबर मधून वरती जाणाऱ्या सुंदर पायऱ्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आपण बरोबर दरवाजाच्या जवळ आलोय आणि त्याच्याबरोबर त्या बुरुजाच्या खालीच आपल्याला हा एक पॅच दिसतो जिथून पायऱ्या पूर्णपणे तुटल्या. त्यामुळे आपल्याला रशीनं वरती जायला लागणार आहे आणि आपण आलो सरळ तिकडून खालून.
इकडे खेकडेच खेकडे सगळे. जसं आत आलो तिथं आपल्याला पहिला दिसतो तो म्हणजे सगळ्यात मुख्य दरवाजा, जो आपण महादरवाजा म्हणू शकतो किंवा मेन दरवाजा, पहिला दरवाजा या किल्ल्याचा. तिथून परत आतमध्ये कातळाच्या पायऱ्या आहेत आणि हा पूर्णपणे खडक, इकडचा कातळकडा पूर्णपणे खोदलेला आहे आणि त्या अशा एक जागा तयार केलेली आहे. आपण इथून सरळ वरती आलो आणि याच्या बाजूनच आपल्याला पायऱ्यावर चढून परत इकडून चढून वरती असं जायचं आहे. म्हणजे इथला जे दरवाजा आहे वरती येण्याचा खूप जबरदस्त बनवलेला आहे. आपण येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या पश्चिम बाजूला आणि इथूनच आपण आता खाली उतरणार होतो. मग इथं पूर्णपणे आता सेटअप लावायचा चालला आहे. प्रदीपभाई, समीरभाई आणि सचिन पूर्णपणे सेटअप तयार करायला लागलेत, कारण इथला सेटअपला बराच वेळ जातो आणि लोक या ठिकाणावरून बरोबर त्या वानरलिंगी सुळक्यावर वरती जातात झिपलाईनवरून आणि इथूनच सर आपण तिथून खाली उतरणार आहेत. आता आपली मित्र बाकीचे तिथे खाली दिसतात आणि हा उंच असा वानरलिंगी सुळका. वरून खाली बघताना खूप जास्त खोली वाटते. विषारी बरं का, विषारी तिथे नादीच नका. मित्रांनो, इकडे आपल्याला एक साप दिसतोय. साप आपल्याला इकडे पाहायला मिळतोय विषारी साप आहे. आणि रात्रीच्या वेळेस आम्ही आता हा म्हणून म्हटलं त्याचं तर छोटं असल्यामुळं पुढे बॅटरी मार ना तिची. हे जरा बरं एक मिनिट. हा कुठला आहे तो कळत नाही. नाण्यात आहे नाही, मण्यार आहे नाही. कुठला आहे खरे भाऊ? तर तुम्हाला साप कुठला आहे माहिती असेल तर मला नाही ना लगेच सांगा. वेगळाच आहे हा कुठला साप आहे. नाही नाही, हे जसं काय आपला गोन. शुभ सकाळ मित्रांनो. आज दुसरा दिवस जीवदान किल्ल्यावरचा आणि काल रात्री आम्ही इथं थांबलो तर जबरदस्त मजा आली. म्हणजे आम्ही उघड्यावर म्हणजे याबरोबर झेंड्याची तिथं आम्ही आता रॅप म्हणजे हे लावले सेटअप लावलेलं तिथं झोपणार होतो. पण प्रॉब्लेम असा झाला की पाऊस यायला लागला आणि त्याच्यामुळं आम्ही पायऱ्यांवर झोपायला गेलो. पण तिथं गेल्यानंतर घोणस आम्हाला दिसली. तिथं व्हिडिओ शूट तुम्ही पाहिला असेल तर जबरदस्त एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. कारण घोणस आम्ही ज्यांना माहिती आहे प्राण्यांबद्दल त्यांना पाठवला व्हिडिओ, तर ते म्हणले नाही हा खूप जास्त विषारी घोणस साप होता. आणि तो आमच्याबरोबर एक जण होते त्यांच्याबरोबर पायापाशी होता. त्यांना म्हणजे पायापाशी वळवळ तेव्हा कळालं की तो घोणस साप आहे. चावला असतं तर डेंजर, खूप वाईट अवस्था झाली असते आमची. इथं बरीच मंडळी आलेली आहेत पुण्या मुंबईवरून आणि बरेच वेगवेगळ्या ठिकाणून बरीच मंडळी आपल्याला इकडं आलेली दिसतात आणि सगळीजण आता तयार आहेत झिपलाईनवरून पलीकडे जाण्यासाठी आणि तिकडून खाली जाण्यासाठी. मित्रांनो, सगळे पार्टिसिपेंट आता खाली गेलेत आणि फायनली आपली वेळ आली आहे खाली उतरायची. तर मी आता तयार झालो आहे, सगळं रेडी झालो आहे. तर इथून आता खाली उतरून सरळ झिपलाईनवरून पलीकडे जाऊ आणि तिथून पुढे होणार आहे रॅपलिंग. आम्ही तिकडे राऊंड नाही मारते.
दिला ना आठवड्यापर्यंत जातो, रेडी असते. माझा कुठे मी पण काढतो माझा, जेव्हा युट्यूबवर घाबरतात. मित्रांनो फायनली आपण तयार आहे. एक मिनिट हात सोडतोय मी. मित्रांनो फायनल झिपलाईन चालू झाली आपली. खाली बघा पूर्ण खोल आहे बरंच. वरून आलो पण तिकडे आणि मस्त सोडा सोडा जाऊ द्या. हा जाऊ द्या जाऊ द्या. मित्रांनो फायनली आपली झिपलाईन क्रॉस झालेली आहे. बरोबर तिकडून आलो आपण. मस्त एक्सपिरियन्स होता. खाली बरंच खोल आहे तुम्ही बघू शकता इकडं. आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. सुळका जास्त मोठा नाहीये, म्हणजे इथं बसायची जागा एकदम कमी आहे. आणि सचिन भाई आता पूर्णपणे लटकला इकडं आणि तो ना आता तो बिले देतोय. म्हणजे आता हे जे पार्टिसिपंट खाली चाललेत तिकडे, तर त्यांना व्यवस्थित सुखरूप सोडायचं काम ते करायला लागलेत. आणि तुम्हाला इकडे दिसेल बरंच खाली जायचं आपल्याला. जवळजवळ 300 फूट आहे ना रे. 350 फूट जवळजवळ. ह्यानं सचिननं सांगितल्याप्रमाणे 350 फूट हा सुळका आहे. आणि हा झिपलाईन तर क्रॉस झाली आहे. आता खाली जाताना मजा येणार आहे. मस्त.
वरती काय काय सीन आता? नाही ते वरती काय पाठवू नका म्हणलं. नाही वरती कोण आहे? फक्त तानाजी. तानाजी फक्त सचिन गेला इकडे. तानाजी करतात. मित्रांनो फायनली आपलं रॅपलिंग सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. बरोबर त्या वरच्या सुळक्यावरून सगळं खाली आलो आहे 350 फूट आणि मस्त मजा आली. प्रदीपभाई बरोबर होते, त्यांनी आपल्याला खाली घेतलेलं आहे आता आणि आता पूर्णपणे सेटअप सोडायचं काम चालू आहे. इथंच उतरलो आपण जिथे गुहा आपल्याला जी पहिल्यांदा आपण दाखवली होती, बरोबर वानरलिंगी सुळक्याच्या खालची, आणि तिथूनच आता आपण सगळं आवरून खाली निघायचं आहे. दोर जे आहे ते आम्ही आता घेऊन चाललो आहे. किल्ला उतरून बऱ्यापैकी खाली आलो आहे. खूपच जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि खूप जास्त मजा आली. थँक्स टू महाराष्ट्र रेंजर टीम, कारण त्यांच्यामुळं मला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आपण या ट्रिपला आल्यानंतर, या ट्रेकला आल्यानंतर, झिपलाईनला आल्यानंतर जीवदान फोर्टच्या खाली जिथं आपण थांबलो होतो ते हॉटेल म्हणजे हॉटेल भैरव, आणि हे त्यांचे ओनर आहेत रोहिदास आढारी. तुम्ही इथं जर येणार असाल तर झिपलाईन आणि किंवा ट्रेक वगैरे सगळं करणार असाल तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं सुंदर असं जेवण मिळतं. राहण्याची व्यवस्था सुद्धा येते बरोबर, तर राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे बरोबर, तर राहण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल. आत्ता आपल्याबरोबर महाराष्ट्र रेंजरची एक्सपर्ट टीम आहे ज्यांनी आपल्याला घेऊन गेले आणि अशा ठिकाणी येताना जी काळजी घ्यायची असते त्याच्याबद्दल माहिती आपल्याला हे सगळेजण देणार आहेत. जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग हा हायली ॲडव्हेंचरस ॲक्च्युली ही ॲक्टिव्हिटी आहे. तर जनरली कोणीही पार्टिसिपेट करताना माझं पहिल्यांदा एक रिकमेंडेशन असेल की ज्यांना एक्सपिरियन्स आहे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजचा त्यांनी पार्टिसिपेट करावं. ज्यांना 200 फुटापेक्षा जास्त रॅपलिंगचा अनुभव आहे किंवा एक्स्ट्रीम ॲडव्हेंचरची ॲक्टिव्हिटी त्यांनी ऑलरेडी केली आहे त्यांनीच यावं. हा इव्हेंट हा बिगिनरसाठी नाही आहे, तर हे सगळ्यांनी विचार करावा आणि त्यानंतर इथे जॉईन व्हावं. आणि महत्त्वाची गोष्ट, वर पाण्याच्या टाक्या आहेत पण पाणी आहे तुम्हाला अवेलेबल, पण स्वतःचं फूड कॅरी करावं. फ्रूट्स असतील किंवा एनर्जल वगैरे काय असेल या गोष्टी तुम्ही कॅरी कराव्यात. आपल्याला हायड्रेटेड राहावं यासारख्या गोष्टी कॅरी कराव्यात. आणि वरती प्रचंड ऊन आहे तर तुम्हाला त्या उन्हाचा सामना करावा लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथे मिनिमम 30 पार्टिसिपंट दिवसामध्ये होतात, तर प्रत्येकाने घाई करू नये. पेशन्स हे ठेवणं गरजेचं आहे, कारण की या ॲक्टिव्हिटीला वेळ लागतो. ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी ही नॉर्मल ॲक्टिव्हिटीसारखी नसते, याला वेळ लागतो. याला 3, 4, 5 वाजतात. त्यामुळे सगळ्यांनी पेशन्स ठेवावेत आणि त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी करावी. तर हे माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट राहील. मित्रांनो खूप जास्त मजा आली, खूपच जास्त इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होता माझ्यासाठी सुद्धा, आणि तुम्हाला बघताना सुद्धा खूप जास्त मजा आली असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र रेंजर्स या टीममुळं हा सक्सेसफुल झालेला आहे. जसं मी म्हणालो तर त्यांना जर म्हणजे त्यांचे पुढचे इव्हेंट जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, त्यांच्याबरोबर जायचं असेल, सुखरूप असे ॲडव्हेंचर गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला इथे त्यांचा नंबर दिसतोय, लगेच जाऊन त्यांना मेसेज करा किंवा व्हॉट्सअपसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र रेंजरच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा तुम्ही म्हणजे मेसेज करू शकता डायरेक्ट आणि पूर्ण इव्हेंटची माहिती घेऊ शकता आणि त्यांच्याबरोबर हा इव्हेंट, असे इव्हेंट्स, ॲडव्हेंचरस इव्हेंट एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दिसते त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त भन्नाट एकदम सुपर व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर आम्ही सर्व घेतो तुमची रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.